नमस्ते, मी प्रतिभा. तर पनवेलमध्ये आले होते आणि पनवेलमध्ये आलोय आणि तिथे कळालं की खूप स्वस्त मासे भेटतात इथे. त्याच्यामुळे आज आमची मासे खायची इच्छा झाली आणि आम्ही मच्छी मार्केटला निघालो. 4 वाजताच निघालो होतो तर सगळं मार्केट असं बंद होतं. 5 वाजता ओपन होणार होतं. पण मग तिथे गेलो तर एक काका दिसले आम्हाला तिथे. हे बघा आहे मार्केट. मार्केटमध्ये गेल्यावर मला तिथे वेगळं काही दिसलं कारण 14 फेब्रुवारी होती. आणि मग व्हॅलेंटाईन डे होता म्हणून मग मला वाटलं की फुलं घ्यावी. मिस्टरांनी पण माझ्या हातामध्ये हा पापलेट दिला आणि म्हणाले त्याच्यापैकी हे पोटाला खा म्हटले जरा. मग आम्ही गेलो तर एक शॉप ओपन दिसला आम्हाला. तर तिथे मग आम्ही बांगडा घेतला आणि मग मिस्टरांनी मला हा बेबी शार्क दाखवला. पण मला तो एवढा क्यूट होता की मला तो घेऊच नाही वाटला. मग मी 2-3 प्रकारचे मासे घेतले आणि मग मसाले घेण्यासाठी एका सुपर मार्केटमध्ये आले. मी काय अशी तुम्हाला माहिती आहे परफेक्ट कुक नाहीये. पण मी काही बघून असं करत असते तर मला माहिती आहे बऱ्यापैकी कोणते कोणते मसाले लागतात. तर मी भरपूर असे मसाले घेतले. मसाले घेऊन मग मी एकटीच निघाले घरी. मग घरी निघाले छान असं स्वच्छ धुवून घेतले. 3-4 प्रकारचे मासे होते. स्वच्छ असं त्यांना धुवून घेतलं आणि मग हे मसाले बघा मी कोणते कोणते घेतलेले आहेत. मग काही घरगुती मसाले पण होते असे मी एकत्र करून त्याची छान पेस्ट बनवली आणि मग छान त्याला असं लावून घेतलं सगळं आणि मग थोडा वेळ ठेवलं. थोडा वेळ ठेवून मग मी ते तळायला घेतले मासे. तळून झाल्यावर बघा हे असं छान स्मेल पण येत होता आणि छान कलर वाटत होता. वाटलं काहीतरी जमलंय बाबा आपल्याला. आणि मग काही नाही, भीती पण वाटत होती की काय म्हणतील पोरं, कारण खूप गँग होती आमची इथे आलेली. मग पण घेतलं हिमतीने करायला. मला माहित होतं मी काही पण करते तर ते चांगलंच होतं. मग छान असं तळून झालं. तळून झाल्यावर मी छान असं डिश सजवली आणि दिली खायला. तर त्यांचं मला रिॲक्शन पाहिजे होती काय येते. पण सगळ्यांनी मला म्हटलं की इतके छान झालेत. म्हणजे सगळे म्हणाले की आता तू इथे आल्यावर हे फिश फ्रायज बनवायचं तू. एकदम मजा आली जाम. मग मी पण छान आस्वाद घेतला. बाय बाय.